नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. आणि ह्या ट्विस्टमध्ये मात्र आता विद्याधरचा प्लॅन फ्लॉप होत, जेव्हा आता युगंधरच्या मुलाचा म्हणजे पृथ्वीच्या जीवावर तो उठलेला असतो, तेव्हा आता युगंधर आणि आनंदी मिळून त्याची कशी वाट लावतात आणि कशा प्रकारे आता स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून आता युगंधर आणि पृथ्वी हे जे काही एकत्र आलेले आहेत, तर आनंदी त्यांचा जीव वाचवते. आणि आता मात्र बापलेक एक होऊन पुन्हा मात्र सर्व मीडियासमोर आणि गावासमोर या विद्याधरची काढवावरून धिंड कशी काढतात आणि पृथ्वीचा जो काही बिझनेस आहे तर तो मात्र कसा आता फंडा होतो, जगप्रसिद्ध होतो. आणि आता आपल्या कुटुंबासाठी रणरागिणी बनणारी ही आनंदी आता सर्वांच्या समोर कशी येते आणि एका मीडियासमोर मात्र आता आनंदीची कशी वाहवाह होते, हे आजच्या जबरदस्त अशा ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्हाला आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं की युगंधरने पृथ्वीवर विश्वास ठेवून आता बिझनेससाठी खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आता इव्हेंट ठेवलेला असतो. सर्व मीडियासमोर वळताने आता सगळेजण मात्र तेथे आलेले आहेत आणि ही खूप मोठी एक आता कॉन्फरन्स होणार असते, ज्यामध्ये आता पृथ्वीची जी काही रेडीमेड साडीची नवीन आयडिया आणि डिझाईन्स आता लॉन्च होणार असते. सर्वजण खूप खुश आहेत. पृथ्वी तर आता आनंदीवरच खूप खुश असतो, कारण आनंदीमुळेच हे सर्व शक्य झालेलं असतं. आणि आता जे काही या प्रत्येक घरामध्ये आता जे साठी मस्त स्टेज उभारलेलं असतं, परंतु घरातील कुटुंबातील लोकांना काही टेन्शन असतं, कारण विद्याधरने युगंधरला जीवे मारण्याची पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्याचा शोध पोलीस अगदी कसाईने घेत असतात. मीडियासमोर काही होऊ नये असं सर्वांना वाटत असतं, परंतु युगंधरला मात्र याचं काही टेन्शन नसतं. तो सर्व काही लक्ष देऊन आपल्या मुलाच्या म्हणजे पृथ्वीच्या प्रेस कॉन्फरन्सकडे लक्ष देत असतो आणि नवीन बिझनेस लॉन्च होणार आहे त्याकडे तो लक्ष देत आहे. शिर्केंनाही तो तेच सांगतो. आणि आता हा जो काही मोठा घाट युगंधरने घातलेला असतो त्या विद्याधरला खूप राग येतो आणि त्याने मात्र आता युगंधरला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. त्याची हिंमत इतकी वाढलेली असते आणि प्रेस कॉन्फरन्स आता ही घरी ठेवली गेलेली आहे. तेव्हा पृथ्वी आणि युगंधर एकमेकांच्या जवळ येत आहे. युगंधरच्या आयुष्यातील आणि जीवनातील ही एक आनंदाने भरून निघलेली एक पोळकी आहे, कारण आत्तापर्यंत पृथ्वी आपल्या बापाचा रागराग करत असतो आणि आनंदीमुळे हे सर्व शक्य झालेलं असतं. आणि हे सगळं जरा विद्याधरला खूपच खटकत असतं, देखवत नसतं. मुलगा आणि बाप एकमेकांच्या जवळ येत आहे हे बघून आता विद्याधरचा खूप मोठा जळफाट झालेला असतो. त्याला असं वाटतं की आनंदीने जे काही त्याला चॅलेंज दिलेलं आहे बाप आणि लेकाला एकत्र करण्याचं, आणि ते आनंदी पूर्ण करून दाखवणार आहे आणि ती मला नक्की हरवेल. आणि आता आनंदी सगळ्यात सरस होणार म्हणून या विद्याधरला अजूनच आनंदीचा राग येतो आणि या कार्यक्रमामध्ये तो खोटा घालण्याचा प्रयत्न आता ठरवतो. तेव्हा हा इव्हेंट आणि ही जी काही कॉन्फरन्स ठेवलेली आहे ती सक्सेस होऊन देणार नाहीत, परंतु सर्व मीडियासमोर आणि समाजासमोर युगंधरला खाली मान घालायला नाही लावली तर त्यांच्या दोघांच्या नात्यात मी फूट नाही पाडली तर मात्र मी नावाचा विद्याधर नाही. शेवटी मी आता युगंधरला जेलची हवा खाण्यासाठी पाठवणारच. हा पृथ्वीमध्ये आता एक असा खेळलेला विद्याधरने ड्राव असतो आणि काही झालं तरी आता मात्र हा माझ्या डोक्यावर बसण्याच्या अगोदर मला त्याचा काटा काढावाच लागेल, म्हणून विद्याधरने आता एक खूप मोठा डाव आखलेला असतो. आता सर्व कार्यक्रमाची तयारी झालेली असते. पृथ्वीने मॉडेल म्हणजे आनंदीला आता देण्याचं काम ठरवलेलं असतं आणि आता ह्या मॉडेलसाठी आत्याच पुढे आलेली असते आनंदीला डावलून. तेव्हा आता आनंदी बिचारी शेवटी आत्याला मान देते. मीडियावाले जे काही आहे गावातील कामगार आणि प्रतिष्ठित जे काही व्यक्ती आहे मोठमोठे असे आलेले असतात. आता पृथ्वीचा या नवीन बिझनेसचे लॉन्चिंग करण्याचं समोर येते. पृथ्वी खूप खुश असतो. त्यानंतर आनंदी आणि आता आत्या दोघी मात्र मॉडेल बनून पृथ्वीच्या ज्या काही साड्या असतात तर त्या प्रदर्शित करत असतात आणि सर्वांना आता पृथ्वीची जी काही आयडिया असते ती काही डिझाईन्स असते ते खूप म्हणजे आवडत असतं. सर्वजण आता पृथ्वीचं खूप कौतुक करत आहे आणि आता विद्याधरला मात्र या देखील खोडा घालायचा असतो. पृथ्वीला संपवण्यासाठी विद्याधरने एक नवीन गेम आखलेला असतो. विद्याधरने जी काही कार्यक्रमाची तयारी चालू असते ती स्टेजवर जे काही झुंबर असतं ते नीट आता अगोदर ढिल्लं करून ठेवलेले असते, त्याचे नट वगैरे, आणि जेणेकरून आता त्याचं जे काही हे दोर आहे तो दोर मात्र आता अगदी तोडून टाकलेला असतो, जेणेकरून ते झुंबर मात्र पृथ्वीच्या अंगावर पडेल आणि पृथ्वी जागेवरच ठार होईल. पृथ्वीला आता त्याच्या वाटेतून दूर करण्याचा आणि आता हा विद्याधरचा खूप मोठा डाव असतो. पृथ्वी ढगात गेल्यानंतर युगंधर आता कोलमडून पडेल
असं त्याला वाटत असतं, म्हणून त्याची ही सर्व पूर्ण तयारी चालू असते. आता मीडियावाले कॉन्फरन्स घेत असतात, फोटो काढत असतात आणि सर्वजण विद्याधर, युगंधर, पृथ्वी, आत्या सर्वजण स्टेजवर येतात. मीडियावाल्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत असतात आणि तेव्हाच आता हुशार आनंदीच्या हे सर्व काही लक्षात येतं. जे काही झुंबर आहे ते आता पडणार दिसत नसताना सुद्धा आनंदीला चाहूल लागलेली असते आपल्या मुलावर, आपल्या नवऱ्यावर येणाऱ्या ह्या संकटाची. आनंदी खूप घाबरते आणि हा इव्हेंट जो काही आता त्यामध्ये खूप मोठा अनर्थ घडणार आहे आणि मोठमोठे आता हे सगळं होऊ नये यासाठी मात्र आनंदी तुटून पडलेली असते. आणि छोटे साहेब यांना काही होऊ नये आणि मोठे मालकसुद्धा यांना काही होऊ नये म्हणून आनंदीच्या जीवाची तरफड सुरू असते. आनंदी तिच्या बहिणीला सांगते, आरतीला, की असं काहीतरी घडणार वाटतं. म्हणजे झुंबराचा आवाज येतो आणि तेव्हा ती जाऊन सगळ्यांना मात्र धोक्याचा इशारा द्यायला सांगते आणि सर्वांना तू बाहेर बाजूला होण्यासाठी सांग म्हणून ती आरतीला ओरडते. आणि त्याच वेळेस मात्र आता आरती बाहेर येणार तर विद्याधर मात्र आता तिला रूममध्ये कोंडून घेतो, दरवाजा बाहेरून बंद करतो. तेव्हा बिचारी आरती वाचवा असं करत असते. त्यानंतर आता इकडे जी काही झुंबराची दोर आहे तर ती मात्र स्टोरूममध्ये तेथे असते आणि स्टोरूममध्ये आनंदी तिकडे गेलेली असते. कारण हुशार आनंदीने मात्र आता ती दोर लोटण्याचा प्रयत्न केलेला असतो. आनंदीला इतका त्रास होत असतो परंतु तिच्या ताकदीने मात्र ती दोर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता जो काही हा विद्याधर आहे तर तो मात्र आता लगेच इकडे आनंदीकडे येणार असतो. कारण त्याने आरतीला कोंडून घेतलेलं असतं आणि आनंदीला असं वाटत असतं की इव्हेंट होऊपर्यंत काही होऊ नये, कारण ही झुंबर खाली पडू नये, हा इव्हेंट छान पार पडावा, कोणतंही विघ्न त्यात येऊ नये असं मात्र आता ह्या विद्याधरने म्हणजे इकडे आनंदीवर कब्जा करण्याचं ठरवलेलं असतं. आणि तिकडे आनंदीला विघ्न येऊ नये असं वाटत असतं. आता विद्याधर विचारतो की हे झुंबर का खाली पडत नसेल. विद्याधर तिकडे बघण्यासाठी येतो की दोर का सुटली नसेल आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की ही दोर मात्र आनंदीने पकडून ठेवलेली आहे. किती काही झालं तरी ही दोर मला आता सोडावी लागेलच. आणि तेव्हा तेथे आनंदी आहे आणि तो आनंदीला म्हणतो की काय आनंदी, आता कितीही तू नवऱ्याला आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण हा विद्याधर आहे, जोपर्यंत हा विद्याधर आहे तोपर्यंत मात्र तुला कधीही तो असं सुखाने जगून देणार नाही. तुझ्या वाटेमध्ये काटे तो पेरतच राहणार आहे. परंतु अगं तुला तर दिसत नाही आणि तरीसुद्धा मात्र तू आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. परंतु आता आनंदी काही हटायला मागे तयार नसते. तिने दोर आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवलेली असते. आनंदीचा जीव कासावीस होतो पण तरीसुद्धा ती आपल्या जीवाचा विचार करत नाही. परंतु हा विद्याधर नालायक असतो. तो मात्र आनंदीच्या ते दोरीवर तेल टाकतो आणि खाली सुद्धा तेल टाकतो. आणि आता तेल टाकून तो म्हणतो की आता बघ काय होतं, कितीही वेळ तो अगदी लटकवण्याचा प्रयत्न कर परंतु शेवटी मात्र झुंबर खाली पडणारच आणि तुझा नवरा आणि तुझा मुलगा जिवंत राहणार नाही. आज मात्र त्यांचा शेवट निश्चित होणार आहे आणि ते सगळंही तुझ्या डोळ्यासमोर. म्हणून आता विद्याधर तेथून निघून जातो आणि आता मात्र आनंदीच्या हातातून तो दोर निसटत असतो. कारण त्या दोरीला मात्र तेल टाकल्यामुळे आनंदीचे हात घसरत आहेत आणि आनंदी खाली पाय ठेवणार तर तेलामुळे आनंदीचे पाय मात्र अगदी म्हणजे घसरत असतात. तेव्हा काय करावं. आणि एकतर आता मात्र जे काही ते दोर आहे तर ती आनंदीच्या हातातून निसटते आणि आनंदी लगेच आता देवाला हात जोडते. परंतु आता मित्रांनो, जी काही आता ही आरती असते, आरती मात्र इकडून खिडकीतून उडी टाकते आणि खिडकीतून उडी टाकून मात्र विद्याधरने तिला जेथे कोंडून ठेवलेलं असतं तर तेथून ती बाहेर पडते. आणि त्याच वेळेस मात्र सगळं काही युगंधरच्या लक्षात आलेलं असतं. कारण आरती युगंधर असं ओरडते आणि युगंधर असं ओरडल्यानंतर मात्र आनंदी तिकडे घसरून पडलेली असते. आनंदीला आता खूप टेन्शन येतं की नक्की तिकडे काय झालं असेल, झुंबर खाली पडलं असेल की नाही. आणि त्याच वेळेस मात्र इकडे युगंधरला फार मोठा धक्का बसतो. कारण युगंधर ते झुंबर खाली पडणार तोच लगेच पृथ्वीला बाजूला ढकलतो आणि आत्या सगळ्यांना सुद्धा तो बाजूला ढकलतो आणि ते झुंबर मात्र आता त्याच्या डोक्याला थोडंसं लागतं. तेव्हा तो बाजूला होतो. परंतु आता तेथे आरतीने सगळ्यांना वाचवलेलं असतं आणि आता ही आनंदी जोरात युगंधर असं ओरडते.
आणि त्याच वेळेस मात्र आता सगळेजण हे सुखरूप असतात आणि आता मात्र आनंदीने जोरात अगदी आवाज देऊन सगळ्यांना आवाज दिलेला असतो. परंतु आता हे झुंबर मात्र विद्याधरला असं वाटत असतं की खाली पडलं असेल आणि आता ह्या झुंबराखाली मात्र सगळे दोघंही बापलेक आत्या हे सगळेजण आता मेले असतील आणि आता हे दृश्य आपल्याला बघायला किती मजा येईल म्हणून मात्र आता तो बाहेर येतो आणि बघता क्षणी मात्र आता त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण कुणाला काहीच झालेलं नसतं आणि सर्वजण बाजूला असतात. फक्त युगंधरच्या डोक्यातून जरा रक्त येत असतं. इकडे आनंदीसुद्धा आता पळतच बाहेर येते आणि युगंधरच्या डोक्यातून जो काही रक्ताचा अगदी धार वाहत असते तर तो खाली पडलेला असतो हे आनंदीच्या लक्षात येते आणि आनंदी स्वतः साडीचा पदर फाडते आणि युगंधरच्या डोक्याला बांधते आणि पृथ्वीसुद्धा आता काळजीने वडिलांच्या जवळ येतो. त्यांना मिठी मारतो आणि बाबा तुम्ही ठीक आहात ना असं विचारतो. तेव्हा दोघंही बापलेक आता एक झालेले असतात. बाबा तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची काय गरज होती. म्हणून आता पृथ्वी मनामध्ये जे काही आता तिरस्कार करत असतो तो आता प्रेमात रूपांतर झालेलं असतं. ते बघून आता सर्वजण इतके खुश होतात आणि मीडियावाले सुद्धा यांचं कौतुक करत असतात. इतका मोठा आता इव्हेंट आणि इतका मोठा ॲक्सिडेंट कसा होऊ शकतो, झुंबर कसं खाली पडलं हे बघून आता सर्वांना मात्र खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि इतकं मोठं झुंबर खाली पडून कोणाला काही झालं नाही म्हणून हा विद्याधर पूर्णपणे हादरलेला असतो. त्याची पायाखालची जमीन सरकते. दोघांनाही काही झालेलं नसतं आणि आता इतर विद्याधर तोंडावरती पडणारा असतो. आनंदी कसलाही विचार न करता कुणाला काहीच झालं नाही हे बघून मीडियासमोर येते लोकांसमोर आणि जे काही आता ती आनंदीची बहीण आहे आनंदी आणि दोघेही आता जे काही घडलेला प्रकार आहे ते सगळ्यांना सांगतात आणि आता हे विद्याधरला खूपच राग येतो. कारण युगंधर आता सगळ्यांच्या समोर मात्र आता विद्याधरचं खरं सत्य बाहेर काढतो. कारण हे सगळं काही आता विद्याधरने केलेलं आहे याचं CCTV फुटेज मात्र आता सगळ्या लोकांसमोर आलेला असतो आणि शेवटी तेथे आता पकडण्यासाठी युगंधरला जी काही केस सुरू असते आणि पोलिसांना सुद्धा ह्या विद्याधरने तेथे बोलावून घेतलेलं असतं. कारण पोलिसांच्या हाती जे नाव लागलेलं असतं युगंधरचं आणि युगंधरला पकडायला म्हणून आलेले असतात. परंतु त्यांच्यासमोर मात्र आता हा जो काही म्हणजे CCTV फुटेजमधील आता झालेला प्रकार आहे तो सगळा येतो आणि हे सगळं विद्याधरने केलेलं आहे हे पोलिसांच्या लक्षात येतं आणि आता पोलीस मात्र आता ही युगंधरला पकडण्याऐवजी विद्याधरलाच पकडतात आणि विद्याधरने कसं बापलेकांचा जे काही जीव घेण्याचा प्रयत्न केला हे मात्र आता सगळं काही सिद्ध होतं आणि शेवटी युगंधरला मात्र आता वाचवलेलं असतं ते पण आता पृथ्वीने. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.